लग्नानंतर वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क संपतो का? तुमच्या माहितीसाठी 9 सप्टेंबर 2005च्या कायद्याची एक तरतूद आहे. या तरतुदीचा अर्थ असा आहे की मुलीचा मालमत्तेवरील हक्क हा वडिलांच्या मृत्यूवर अवलंबून नसतो, तो अवलंबून असतो तिच्या जन्मावर. या कायद्यातले तांत्रिक मुद्दे काय आहेत ते सांगते. मुलगी जन्माला जेव्हा येते तेव्हाच ती वडिलांच्या सहवारसदार गटांमध्ये सामील होते. मुलाला जसा जन्मानं हक्क मिळतो तसाच तो मुलीला सुद्धा मिळतो. हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. पूर्वी समज असा होता की जर वडिलांचा मृत्यू 9 सप्टेंबर 2005 पूर्वी झाला असेल तर मुलीला हा नवीन कायदा लागू होणार नाही. मात्र न्यायालयानं हा समज पूर्णपणे खोडून काढलाय. वडील 2005 पूर्वी वारले असले तरी सुद्धा जर मुलगी 9 सप्टेंबर 2005 रोजी जिवंत असेल तर तिला त्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. याचा अर्थ असा होतो की मालमत्तेची वाटणी होताना मुलगा आणि मुलगी एकाच पातळीवर ठेवले जाईल, बॅलन्स होईल. दुसरीकडे वडिलांच्या निधनाची तारीख या कायदेशीर हक्कामध्ये अडथळा ठरू शकत नाही. हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतो. म्हणजेच मालमत्ता जुनी असली किंवा मग वडील अगोदरच वारले असतील तरी जोपर्यंत त्या मालमत्तेची कायदेशीररित्या पूर्ण वाटणी झालेली नाही तोपर्यंत मुलगी आपला वाटा मागू शकते. थोडक्यात सांगायचं काय, 9 सप्टेंबर 2005 ही तारीख फक्त कायदा लागू होण्याची आहे. त्या दिवशी मुलगी हयात असणं हीच एकमेव अट आहे. वडिलांचं जिवंत असणं अनिवार्य नाहीये. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.